श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कथा ऐकल्यानंतर तुमच्या देखील अंगावरती काटा येईल। ही कथा आहे एका सामान्य कुटुंबाची आणि स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेल्या एका अद्भुत अनुभवाची। ही घटना काही वर्षापूर्वीची आहे। कोल्हापूर जवळील एका गावात एक कुटुंब राहत होतं। आई वडील आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा। घरची परिस्थिती साधारण होती। वडील एका खासगी कंपनीत काम करत होते। आई गृहिणी होती आणि त्यांचा मुलगा खूप हुशार होता आणि शांत स्वभावाचा होता। एके दिवशी शाळा सुटल्यानंतर तो मुलगा घरी आलाच नाही। सुरुवातीला आईला वाटलं मित्रांसोबतच खेळत असेल, पण संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी मुलगा घरी परतला नाही। आईवडिलांची चिंता वाढू लागली। त्यांनी मित्रांच्या घरी चौकशी केली, नातेवाईकांना फोन केले, पण मुलाचा काहीच पत्ता लागला नाही। रात्रभर शोध सुरू होता। संपूर्ण गाव शोधत होता, पण मुलगा कुठेच सापडत नव्हता। आई रडत होती, वडील पूर्णपणे खचले होते। दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसही शोध घेत होते, पण 3 दिवस उलटले तरी मुलाचा काही पत्ता नव्हता। आईने अन्नपाणी सोडले, ती सतत रडत होती। अशातच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका आजीने सांगितलं, बाळा, श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव। आजीने आईला स्वामी समर्थांचा एक फोटो दिला आणि सांगितलं, मनापासून प्रार्थना कर। आई स्वामींच्या फोटोसमोर बसली। तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। ती फक्त एकच म्हणत होती, स्वामी, माझा मुलगा परत आणा। रडत असतानाच तिला झोप लागली। त्या रात्री एक विचित्र स्वप्न पडलं। स्वप्नात तिने पाहिलं, एक तेजस्वी वृद्ध पुरुष भगव्या वस्त्रामध्ये उभे आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज आहे। त्याने आईकडे पाहून फक्त एवढंच सांगितलं, काळजी करू नकोस, उद्या सकाळी बस स्थानकाजवळ जा। इतकं बोलून ते अदृश्य झाले। काही आई घाबरून जागी झाली। सकाळी तिने सगळं स्वप्न आपल्या पतीला सांगितलं, पण सुरुवातीला सगळे हसले, पण आईचा आग्रह पाहून दोघेही बस स्थानकाजवळ गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, एका बाकावरती एक मुलगा झोपलेला होता। त्याच्या अंगावर चादर होती। ते जवळ गेले आणि त्यांना धक्काच बसला। तो तिथे झोपलेला मुलगा त्यांचाच मुलगा होता। आई धावत गेली आणि मुलाला मिठीच मारली। ती रडत होती। वडिलांच्या डोळ्यातही पाणी आलं। मुलगा शिद्दीवर आल्यावरती त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळे स्तब्ध झाले। तो म्हणाला, मला कोणीतरी फसवून दुसऱ्या शहरामध्ये घेऊन गेला होता। मी घाबरलो होतो। मला घरी यायचा रस्ता देखील माहीत नव्हता। मी रडत होतो। तेव्हा एक पांढऱ्या दाढीचे आजोबा माझ्याजवळ आले, खायला दिले, माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस, उद्या तुझे आई वडील तुला भेटतील। सकाळी मी जागा झालो तेव्हा ते आजोबा तिथे नव्हतेच। मित्रांनो, आई वडिलांनी मुलाला त्या आजोबांचा फोटो दाखवला, श्री स्वामी समर्थांचा फोटो, आणि मुलगा क्षणाचाही विलंब न करता म्हणाला, हेच ते आजोबा। हे ऐकताच आई वडिलांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले। त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंबाची स्वामींवरती अढळ श्रद्धा बसली। मित्रांनो, श्रद्धा म्हणजे चमत्काराची अपेक्षा नाही। श्रद्धा म्हणजे संकटाच्या काळातही विश्वास ठेवणे। स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि कधी कधी हा आधार आपल्याला अशा प्रकारे अनुभवायला मिळतो। तो अनुभव आपण आयुष्यभर विसरू शकत नाही। जर तुम्हालाही स्वामी समर्थांचा असा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सोबतच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद।